नमस्कार शेतकरी बांधवांनो, श्याम के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, खूप दिवस झालं होतं की आपण व्हिडिओ बनवत नव्हतो. काही शेतकरी मित्रांनी म्हटले की सर व्हिडिओ नाहीत बनवत, त्याच्यामुळे आपण आज आमच्या मित्रांनी अंजीर फळबागेची लागवड करून जवळपास 2 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या अंजीर फळबागेला भेट देण्यासाठी गेलो होतो. आणि त्यानिमित्तानं अंजीर फळबागेची पाहणी करत असताना आमच्या मित्रांनी जे आहे ते आतमध्ये आंतरपीक म्हणून वाटाणा पीक पण सध्या घेतलेलं आहे आणि ते पण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. आणि 2 वर्षाचे या अंजीर फळझाडे आहेत. याला सध्या अंजीर पण खूप छान पद्धतीनं लागलेले आहेत आणि यांनी जे सध्या जे धरलेलं आहे ते आपल्या अंजीर पिकाचा मिठा बहार धरलेला आहे. पूर्वी अगोदरच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी शेतकऱ्याला बऱ्या प्रमाणात उत्पन्न भेटलेलं नव्हतं बऱ्याचपैकी. आणि यावर्षी आमच्या मित्राला विचारलं की बाबा कशा पद्धतीनं आहे की गेल्या वर्षीपेक्षा काही वाढ वगैरे झाली आहे का फळामध्ये. तर त्यांचं म्हणणं असं आहे की यावर्षी चांगल्या पद्धतीने म्हणजे जेवढं अपेक्षित आहे अपेक्षित प्रमाणे उत्पन्न भेटण्याची शक्यता आहे म्हणतायत ते. आणि सोबतच आमचे मित्र हे PSI आहेत, ते पण म्हणले की चला जाऊयात मित्राच्या बागेमध्ये फेरफटका मारून येऊयात. म्हणून गेलेलो होतो. आणि अंजीरच्या बुडाला म्हणजे कुठलीही खोडकीड वगैरे लागू नये म्हणून त्यांनी मोर्चेदानी चुना पण लावलेला आहे. प्रत्येक बुडाला लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे आपल्या जे अंजीर पिका म्हणजे जे फळं आहेत त्याच्या झाडाला कुठल्याही प्रकारची खोडकिडी वगैरे लागत नाही. त्याच्यासाठी अगदी चांगला उपाय आहे आणि कमी खर्चामध्ये आहे. आणि फळधारणा पण खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे सध्याला. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी जे अंजिराची जे म्हणजे जातीची निवड केली आहे ते दिनकर आहे. या याचं एक मेन उद्दिष्ट असे आहे की जे फळं आहेत ते खायला खूप गुळमट असतात आणि साईजने पण मोठी असतात. त्याच्यामुळे या जातीची शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे. आपल्या जे महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली जात आहे ती. आणि वाटाणा पण पाहू शकता खूप छान पद्धतीने आलेला आहे सध्या.